हॅलो. तर बघा या ठिकाणी आकाश म्हात्रे आपण मंचावर यायचा आहे. लगेचच आपला या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा. या आपण महेंद्र कडू आपले शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करण्यात येते. आकाश म्हात्रे यांचा या दादा या असू द्या. या 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 या. हॅलो. तर बघा बंधूंनो आपण ही स्पर्धा पाहतो. आई गावदेवी चषक भंडारले पुनश्च एकदा तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमच्या लाडक्या आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम. पहिल्या फेरीतील बंधूंनो हा चौथा सामना अगदी लॉट्सप्रमाणे ही स्पर्धा पुढे चालली आहे आणि हा चौथा सामना वाकलन आणि देसाई या दोन संघामध्ये नाणेफेक मला वाटते जिंकली होती ती वाकलन संघाने आणि लगेचच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेचं षटक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू मात्र स्वेर या ठिकाणी पंच घोषित करीत असताना अवंतर धाव. आता मात्र गॅपशॉट सिलेक्शन चांगल्या पद्धतीने चेंडू अगदी निर्जन स्थळातून संचार करीत असताना सीमापार धाबा 4 चौकार. ने मात्र या ठिकाणी आकाशची विकेट पहिली विकेट काढून दिली. केतनच्या अनुपस्थितीत खेळणारा आपण संघ पाहतो या ठिकाणी जीजी स्पोर्ट वाकलन संघ. कारण बंधूंनो केतनची ISPL साठी निवड झाली आहे आणि जोपर्यंत ISPL स्पर्धा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला केतन दुसऱ्या कुठल्याच स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोरेश्वर अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट. मी म्हणतो डायरेक्ट हिट जीत भोईरची हुकली कशी लवकर हुकत नाही. डायरेक्ट हिट जर झाली असती तर मला वाटतं या ठिकाणी मोरेश्वर सुद्धा बाद झाला असता. परंतु नशीब बलवत्तर म्हणून हिंदीमध्ये म्हटले जाते ना बाल बाल बच गया तसा मोरेश्वर मला वाटतं या ठिकाणी बचावला आणि अशा पद्धतीने एक चांगली संधी आली होती जीत भोईरकडे ती मात्र स्लोवर वन. चेंडू घेतो यष्ट्यांचा वेट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दुसरा धक्का टीम देसाईला फलंदाज बाद.
देसाई संघाचा एक आक्रमक फलंदाज अशी ओळख. बंधूंनो, रतनबुवा स्मृती चषक 1 वर्ष या फलंदाजाने अक्षरशः आपल्या बॅटच्या जोरावर गाजवली होती. तोच हितेश भोईर मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय फलंदाजीसाठी. नक्कीच काहीतरी अपेक्षा असेल त्याच्या सहकार्याने एक चांगली फलंदाजी, कारण आतापर्यंत संघ अडचणीत आलाय. आणि पहिलं षटक संपन्न झाल्याचा इशारा पंच आम्हाला करताना. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 2 बाद 8 धावा. बंधूंनो, आताच मला समजलं मोरेश्वर पाटील एक कुस्तीपटू सुद्धा चांगला आहे. बंधूंनो, कुस्तीबद्दल सांगायचं झालं तर मी सांगून काय सांगणार. मी म्हणत नाही की माझे बंधू खूप मोठे कुस्तीगीर होते. सगळ्या जनतेला माहीत, आज सुद्धा माझ्या बंधूंचं 1994 साली निधन झालं. आज सुद्धा जिथे कुस्त्या असतील तिथे माझ्या बंधूची आठवण केली जाते. असे माझे बंधू श्रीपत एंदारकर मोकाशी पाड्याचे एका नामवंत कुस्तीगीर होतो. मी मोठेपणा नाही सांगत, मग आमच्या घरची आणि डायरेक्ट हिट फलंदाज बाद. बंधूंनो, खूप चांगला कुस्तीपटू होता श्रीपत एंदारकर. माझे बंधू अभिमान वाटतो मला सांगायचं आहे. मग त्याची कामगिरी कुस्तीमध्ये अशी राहिली ती बंधूंनो, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जिथे जिथे आखाडा असेल, आमच्या कुटुंबात आमचे बंधू गेल्यापासून कुस्ती क्षेत्र आम्ही सोडून दिला, परंतु आज सुद्धा जिथे कुस्त्या असतात तिथे मात्र आवर्जून आमच्या बंधूंचे नाव घेतलं जातं. ही आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी मोठेपणाची बाब आहे बंधूंनो. असो मोरेश्वर, तू सुद्धा चांगला याच्या पुढे सुद्धा कुस्ती खेळ, क्रिकेट खेळ. नक्की संध्या माणसाला उपलब्ध येतात आणि संधीचं सोनं करायचं. आता जरी बाद झाला असला तरी मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय हिमांशू. आता पडझड झाली देसाई संघाची, कारण जित भोईरचं पहिलं षटक फक्त आणि फक्त 8 धावांचं आपण षटक पाहिलं आणि तदनंतर मात्र आलेला गोलंदाज निशांत. मी सांगितलं होतं बनवून या ठिकाणी अगदी अवाक्य चेंडू आपण पाहिला आणि चेंडूला फिरकावून दिलं सीमा पार. बिग हिट षटकार. पेस ओपन करताना आपण पाहतो हितेश भोईरला एक षटकार आपण पाहिला. निशांत वर आक्रमण. आता मात्र चेंडूची पूर्णपणे गती काढून घेतली होती, परंतु अगदी परफेक्ट मिडल बॅटला झाल्यानंतर सिंगल घेतली गेली. या ठिकाणी आपण फलंदाज पाहतो हितेशच्या माध्यमातून एकेरी धावेने का होईना धावफलक मात्र पुढे जात असताना आपण पाहतो 15 या आकड्यावर. थेंबे थेंबे तलेसाचे असे नेहमीच म्हटलं जातं बंधू. तोच प्रयत्न पहिल्या षटकात आपण पडझड पाहिली टीम देसाईची. तदनंतर मात्र जसा मैदानात हितेश भोईर आला, एक षटकार लगावल्यानंतर धावगती जी कमी होती त्या धावगतीला पुढे नेण्याचा प्रयत्न हितेशच्या माध्यमातून नक्कीच केला जातोय. ते हितेश आपण पाहतो नो स्ट्राईक यांना. पुन्हा एकदा निशांत वेल लेफ्ट करत असताना अगदी योग्य निर्णय आपण पाहिला हिमांशूचा, कारण ऑफस्टम्पच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू आणि हेच हेरलं होतं हिमांशूने आणि चेंडूला सरळ सोडून दिलं आणि लगेचच पंचाने हा वाईट चेंडू घोषित केला. अवांतर स्वरूपाची धाव या ठिकाणी नक्कीच धावफलकाला थोडी का होईना बलकटी देईल आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज निशांत. स्लोवर वन. प्रत्येक चेंडूमध्ये चेंडूची गती काढून घेतोय बघा, किती चाणक्ष वृत्तीचा गोलंदाज. नसला केतन म्हात्रे तर काय झालं, आम्ही सुद्धा वाकलन संघाचे खेळाडू आहे. हेच मात्र या ठिकाणी गोलंदाजीच्या रूपात तरी निशांत दाखवून देतो, कारण ज्या पद्धतीने 2 फलंदाज अगदी चांगले फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये हितेश भोईर आणि हिमांशू.
यांना सुद्धा वारंवार मात्र बीट केलं जातं गोलंदाज निशांच्या माध्यमातून. काय गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. एक अपील आपण पाहिलं, उत्साहित अपील पाहिलं आणि आत्मविश्वासाची कमी हे हेरलं पंचाने. आणि या दरम्यान मात्र एक सिंगल आले. सिंगलने धावपळ पुढे जात असताना आपण पाहतो 18 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा निशांत अगदी बिग हिट षटकार. जित भोईरच्या षटकात आपण पाहिल्या 8 धावा आणि त्यानंतर मात्र या निशांच्या शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार आणि निशांने धावा खर्च केल्या 16 धावा म्हणजे 2 षटकांच्या सांगतेनंतर धावपलकावर धावा 24 धावा धावपलकावर आपण पाहतो. चांगली धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. जरी पहिले षटक धावा आल्या नसल्या तरी मात्र दुसऱ्या षटकात निशांतवर 2 हल्ले चढवले. 2 षटकार निशांतच्या या गोलंदाजीत आले आणि म्हणूनच आपण धावपलकावर धावा या परिस्थितीत 24 पाहतो. अजून सुद्धा खेळ संपलेला नाही बंधनो. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये हितेश भोईर अगदी बॅट घेऊन आहे तोपर्यंत मात्र धावा नक्की येतील या देसाई संघासाठी, यात तील मात्र शंका नाही. तिसरे षटक गोलंदाज ऋषी भोईर. अजून एक चांगला गोलंदाज आपण पाहतो वाकलनचा. अनेक वर्ष बंधूंनो क्रिकेट खेळलेले हे खेळाडू आहेत. जीत असेल, ऋषी असेल, किरण असेल. आता मात्र ऑर पिच चेंडूचा पुरेपूर फायदा. चेंडू फिरकावून दिला सीमा पार. बिग हिट षटकार. हितेशने दाखवून दिलंय. कारण पहिल्या सामन्यात आम्ही टार्गेट पाहिलं होतं 79 धावांचं आणि ते 79 धावांचं टार्गेट चेस केलं होतं मोकाशीपाडा संघाने. दुसऱ्या सामन्यात टार्गेट आम्ही पाहिलं 64 धावांचं, ते सुद्धा 64 धावांचं टार्गेट सेट झालं होतं. आता मात्र चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा वेगवान 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक दाखवताना मात्र हितेशच्या माध्यमातून घेतले गेले पुन्हा एकदा 2 धावा. 32 धावा धावपलकावर आपण पाहतो. तिसरे षटक मार्गस्थ असताना आता मात्र पुरेपूर फायदा घेतला ऋषी भोईरच्या गोलंदाजीवर. आतापर्यंत ऋषीने 2च चेंडू रिलीज केलेत आणि तब्बल 8 धावा खर्च केल्यात. कारण पहिल्या चेंडूवर हितेशच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला होता. पुन्हा एकदा अगदी रेंजमध्ये आणि असे चेंडू जर रेंजमध्ये टाकाल तर ते चेंडू मधला वाटतं सीमारेषा बाहेरून आणावेत लागतील. बिग हिट षटकार. भोईरने, कारण हितेश हेच सांगतो वकलन संघाच्या गोलंदाजांना हम भी किसी से कम नाही. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये हितेश भोईर. ऑन फायर. वारंवार षटकार, चौकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये. अगदी खेळपट्टी ही फलंदाजीसाठी
अनुकूल खेळपट्टीवर मात्र आपले इरादे स्पष्ट करताना हितेशला दुसरी धाव अगदी चप्पलतेने हो झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा किशी चपलाईने या 2 धावा पूर्ण केल्या. हितेश आणि हिमांशूने 2 धावफलक पुढे जाईल बंधूंनो. तब्बल 40 आकड्यावर 40 आता पूर्ण करताना तिसऱ्या षटकातच आपण पाहतो टीम देसाईला. स्टेट डाऊन ग्राउंड सिद्धा अगदी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करायचं होतं. सिंगलला डबल 2 धावा. तिसरी आणि 3 धावा पूर्ण केल्या. बघा जित भोईर अगदी या लख प्रकाशात 3 धावा कशा चोराव्या त्या मात्र हितेश आणि हिमांशीने दाखवून दिल्या या वाकलन संघांना. धावा आल्या 3. 43 धावा धावफलकावर. आता मात्र मजबूत स्थितीत जाऊन पोहोचलाय. 2 पहिल्या षटकात मात्र पडझड झाली होती टीम देसाईची आणि तदनंतर मात्र हितेश जसा मैदानात गेला तसा मात्र धावांचा पाऊस पाडला या खेळपट्टीवर. कारण फलंदाजीसाठी अनुकूल असलेली खेळपट्टी आणि या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला तो हितेश भोईरने. डावखुरी आताचा फलंदाज आता स्ट्राईक एंडला आपण पाहतो हिमांशू. बिग हिट. चेंडू उडवलाय त्या ठिकाणी सीमापार. षटकार. दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय निशांत. पहिल्या षटकात आपण निशांतच्या पाहिले होत्या 16 धावा. तोच निशांत मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतो. सांघिक 4था आणि वैयक्तिक 2रं षटक निशांत भोईर. आत्ता एक वेगवान चेंडू आपण पाहतो. हिमांशूला अपेक्षा होती त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्लोवर वन टाकेल पण निशांत सुद्धा तितकाच चाणाक्ष गोलंदाज आहे. आता मात्र एक परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली. जवळ नाकाच्या उंचीवरून गेलेला हा चेंडू आपण पाहिला आणि चेंडू आलाय डॉट. यो स्लोवर वन होता निशांतचा. बघा प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचे कसे टाकायचे ते मात्र निशांत करून शिकवलं. का दुसरा स्पेलमध्ये मला या ठिकाणी गोलंदाजीसाठी आणलं ते मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ची गोलंदाजी करून या ठिकाणी दाखवतो निशांत भोईर. आत्तापर्यंत हिमांशूच्या बॅटमधून नक्की षटकार आपण पाहिला मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर. तदनंतर मात्र जसा गोलंदाजीसाठी निशांत आला तसा मात्र हिमांशूला अगदी स्तब्ध करून ठेवलंय. लेग बिफोर अपील पंचांनी उचलून जातात. पुन्हा एकदा फलंदाज बाद. हिमांशूची खेळी संपुष्टात. अजून एक धक्का टीम देसाईला.
केलंय, कारण आतापर्यंत 4 चेंडू रिलीज केलेत, फक्त एकेरी स्वरूपाची धाव, आणि या षटकात मात्र सफलता सुद्धा प्राप्त केली आपल्या नावे. स्लोवर वन चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळतो या ठिकाणी निषाद भोईर. ज्या पद्धतीने कौतुक करावे तेवढे थोडं त्या ठिकाणी अगदी वेगवान पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, अगदी सीमारेषा लगतचे अगदी वेगाने येऊन मात्र चेंडूची पकड केली ऋषी भोईरने, आणि फक्त सिंगलवर समाधान मानावं लागलं या ठिकाणी फलंदाजांना. अशा पद्धतीने निशांत या ठिकाणी कमबॅक करताना दिसतोय. 3 षटकात आपण पाहिली होती चांगली फलंदाजी करताना, मात्र मजबूत स्थितीत होता फलंदाजी करणारा देसाई संघ. त्याला मात्र कुठेतरी अडचणी त्याच्या वाढवल्या, त्या म्हणजे गोलंदाज. आता स्ट्रॉंग अपील पाहिलं, उत्साहित अपील मैदानाच्या. पंचांवर कुठल्याच प्रकारे त्या अपीलचा इम्पॅक्ट नाही. डॉट चेंडू. अनुभवी पंच आपण पाहता प्रमोद पाटील, कित्येक वर्ष भंडारले संघासाठी क्रिकेट खेळले, आणि आता मात्र त्यांना आपण पाहतो पंचांच्या भूमिकेत. चला, ही मॅच संपल्यानंतर लगेचच दुसरी फेरी चालू होणार, आणि पहिला सामना जिंकला या स्पर्धेच्या माध्यमातून मोकाशीपाटा संघाचा कर्णधार, आणि दुसरा सामना विजेता ठरला तो कौसा संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, लगेचच आपण टॉससाठी मंचावर येऊन थांबायचं आहे. उमेशचा फुल टॉस, आणि फुल टॉल वसूल करताना चेंडू भिरकावून दिला सीमा पार, षटकार. हितेश भोईर एक अनुभवी फलंदाज, आणि तो मात्र या खेळपट्टीवर अगदी अक्षरशः धुमाकूळ घालत असताना पाहिला आपण त्याने, परंतु चेंडू या ठिकाणी नो मॅन्स लँडमध्ये आपण पाहतो, आणि सिंगल. संधी होती, हाफ चान्स होता, हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करणे गरजेचं होतं शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला, परंतु नाही जमलं त्या ठिकाणी, आणि एकेरी स्वरूपाची धाव नक्कीच धावफलकाला पुढे नेईल 59 आकड्यावर. शेवटचे षटक उमेश भोईर, पहिल्याच चेंडूवर मात्र षटकार खेचला होता हितेश भोईरने, तो नॉन स्ट्राईक एंडला पाहतो, स्ट्राईक एंडला फलंदाज विकास. शॉर्ट पिच चेंडू अगदी रडार मध्ये फेकला होता, आणि त्याला प्रत्युत्तर सीमापार, षटकार. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, आणि सिंगल होती तिथं मात्र डबलला प्राधान्य दिलं गेलं. पंडित अंपायर बॅटकट आहे का? हा जरा इशारा करायचा, आम्हाला समजत नाही तो ना. ओके. उमेशचा हा चेंडू अगदी रेंज मध्ये, आणि त्याला सही प्रत्युत्तर देत असताना चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार, बिग हिट, षटकार. फलकावर स्लोवर वन होता, गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी किरण होते, आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेस. पाहता पाहता बंधूंनो 5 षटकांची सांगता झाली,
आणि 5 षटकांच्या संख्येनंतर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात बनवल्या गेल्या धावा 75 आणि 76 धावांचं टार्गेट, एक भलं मोठं टार्गेट टीम जीजी स्पोर्ट वाकलन संघासमोर ठेवलं गेलंय. चला कौसा संघाचे कर्णधार आणि मोकाशीपाडा संघाचे कर्णधार दुसरा कोल असेल आपल्याला. आपण लगेचच इनिंग ब्रेक झाले आणि लगेचच नाणेफेक केली जाईल. मोकाशीपाडा संघाचे कर्णधार आले. लगेचच आपण मंचावर यायचं आहे आणि टॉस केला जाईल. चला आकाश दादा या आपले शुभ असते. आता टॉस केला जाईल. आकाश समाजसेवक दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, एक सामना जिंकून पुढे आलेले दोन संघ आपण पाहतो. मला वाटतं या ठिकाणी मोकाशीपाडा संघाने टॉस जिंकलाय. समीर फक्त कौसवाले निर्णय काय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण 4 षटकांची मॅच असेल. चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून होईल हीच अपेक्षा आपण करूया. लगेचच जाणार आहोत आपण. चार षटकांचा सामना होईल. चला लगेचच आपण जाणार आहोत ऑनगोईंग मॅचकडे आणि तिथे असतील माझे सहकारी समालोचक जगदीशजी पाटील. ओर टू जगदीश पाटील. हॅलो. थँक्यू सो मच दत्तादादा इंदारकर. पुन्हा एकदा लक्ष आहे ते मात्र 76 धावसंख्येचं. गोलंदाज मयूर म्हात्रे टीम देसाई संघाच्या वतीने नान्सी 11 देसाई या संघाचे पुरस्कर्ते नरेश पाटील याने संघ पुरस्कृत केलाय. गेम इज ऑन. ऋषी भोईर
पहिलाच बॉल अगदी सरळ केल्यात, चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे की आतमध्ये. यस, टप्पा आतमध्ये पडलाय आणि पडदा आहे त्याला स्पर्श झालाय. चौकार. 4ने अकाउंट ओपन करत असताना पाहतोय आपण जीजी स्पोर्ट वाकण संघाचा खेळाडू ऋषी भोईरला पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका चांगला आहे लागोपाठचा. दुसरा 4 ऋषी भोईर. तर या ठिकाणी आपल्या कल्याण डोंबिवलीसाठी गर्वाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. केतन म्हात्रे आणि ऋतिक पाटील यांचा आज ISPL मध्ये सिलेक्ट झाल्यामुळे ते दोन्ही खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजकांचं म्हणणं आहे की आपण व्यासपीठावरती यावं, त्यांचा सन्मान करण्यात येईल. व्हॉट अ शॉट, सुपर एक्सलंट पॉवर, बॉल गोज ऑन. 4 रन्स. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार आले. ऋषी भोईर ला पाहतोय आपण अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना. पहिला चौकार अगदी लॉंग ऑफला, दुसरा डीप मिड विकेट, तिसरा बॅकवर्ड स्क्वेअर लेग दाखवत असताना त्याचा फेवरेट शॉट आहे, पॅटर्न शॉट आहे. 3 चेंडू 3 चौकार आल्यात म्हात्रेच्या विरोधात. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा स्क्वेअर ऑफ द विकेट. श्वान पथक तिथे उपस्थित आहेत. 2 धाबा एकवटल्या गेल्यात. कधी असं पाहायला मिळालं नाही की मैदान आणि श्वान आले नाही आहेत, त्यामुळे मैदानामध्ये ते सुद्धा पाहा मिळतात आपल्याला. 2 धाबा आल्यात. पहिल्या 3 चेंडू 3 चौकार, त्यानंतर 2 धाबा, एकूण 14 ही धावसंख्या. 76चं टार्गेट आहे. भलं म्हटलं लक्षाचा पाठलाग करायचं आहे मला तर खेळपट्टी आता पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या फलंदाजासाठी अनुकूल ठरली आहे, पोषक ठरली आहे. त्यामुळे येथे चांगल्या धाबा सुद्धा होतात, चेस सुद्धा होतात. पुन्हा एकदा यावेळेस बॅटचा पेस खोलायचा होता. फटका पसलाय. मोरेश्वर पाटील झेल खाली आल्यात. कॅच टिपला जातोय. पहिला खेळाडू बाद, पहिला धक्का वाकण टीमला. वन डाऊनला पाहतोय आपण टीमचा कॅप्टन किरण म्हात्रे आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहा मिळालं. चला ऋतिक पाटील आणि केतन म्हात्रे, आपल्याला विनंती आयोजकांच्या वतीने आपण व्यासपीठावरती या. आपल्या कल्याण डोंबिवली क्रिकेटची शान. बिगिट करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज आहे, मोठा किनार लागलाय, पाठीमागे पकडला गेलाय, फलंदाज बाद, लागोपाठचा दुसरा धक्का, बिग विकेट, बिग लॉस. टीम जीजी स्पोर्ट वाकण.
2 धक्के लागले. सुरुवातीचे 3 चेंडू होते वाकण टीमच्या नावावरती, मागचे 3 चेंडू राहिले देसाई संघाच्या नावावरती. जितेश भोईर आलाय, 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. स्ट्राईक वरती आता जित भोईर गोलंदाज पाहतोय आपण. पॉवर प्लेचं दुसरं षटक पहा मिळतो आपल्याला. रितेश षटकाला झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल फुल लेंथचा होता. या ठिकाणी पॅडवर चेंडू आढळतोय. पुन्हा एकदा अपील केलंय आणि रनआउट. यास पाहिलं जाईल या ठिकाणी. तिसऱ्या अंपायरला रेफर करत असताना तर या स्पर्धेसाठी पाहतोय स्वर्गीय अंबुबाई गोवर्धन पाटील यांच्या स्मरणार्थ श्री निलांश विनोद पाटील आणि जीवांश संजय पाटील यांच्या वतीने ट्रॉफ्या देण्यात आल्या. त्यांचा आभार. त्याचबरोबर मॅन ऑफ दी मॅचसाठी ज्या ट्रॉफ्यात कैलासवासी गजानन धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अंकित नाना पाटील यांच्या वतीने दिल्यात. त्यांचं सुद्धा आभार. सर्व ज्यांनी या स्पर्धेसाठी लाखमोलाचं योगदान दिलं त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. नोट आउट आहे. हां, अगोदर बेल्स पडली होती खाली. या जितेशनी पाहिलं अगदी जवळून, म्हणूनच त्यांनी रेफर केलं, सांगितलं पंचांना. हां, नंतर जेव्हा त्यांनी स्टंपला चेंडू लावला तेव्हा स्टंप उचलायला पाहिजे होता. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करत असताना चेंडूचा पाठलाग केला होता, मात्र चेंडू गेला डॉट, सरळ निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. फुलटॉस होता, फायदा उठू शकली नाहीये. एकेरी धाव मिळत असताना धाव हव्यात तुम्हाला. पहिल्या 3 चेंडूवरती चौकार आले, त्यानंतर बराच वेळामध्ये न चौकार न षटकार सिंगलवरती काम चालवलंय. डॉट चेंडू पाहायला मिळतात, त्यामुळे तुम्हाला आता विचार विमर्श थोडासा तर करावाच लागेल की आता कशा प्रकारे खेळ करायचा आहे. धावसंख्या 16. बिग हिट, फटका चांगला, स्टॅन्ड अँड डिलिव्हर, डीप मिड विकेट क्लिअर करत असताना जीत भोईरच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट. षटकार आलाय, गरज होती एखाद्या चांगल्या फटक्याची. हो, पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल. बिग विकेट, बिग लॉस. ज्या विकेटची गरज होती षटकारानंतर प्रत्युत्तर मिळालंय. जीत भोईरला अखेरकार जाळामध्ये ओढलं. एकच जल्लोष करत असताना टीम देसाई संघाला पाहतोय आपण. मोठा धक्का लागला या जीजी स्पोर्ट वाकण संघाचा. हा दुसरा खेळाडू बाद. दोन विकेट महत्वपूर्ण मिळवल्यात देश मात्रेने. फुलटॉस, पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे. फिल्डर नाही आहे. चेंडू सरळ ब्लॅक स्क्रीनच्या समोरून जात असताना आलाय तो षटकार.
चांगली बॅटिंग झाली आहे, मात्र विकेटसुद्धा महत्त्वपूर्ण गेल्या 3 आघाडीचे फलंदाज बाद झाल्यात. या स्पर्धेसाठी ज्यांनी सडेल हाताने मदत केली आहे ते भंडारली गावचे प्रेमनाथ शेठ पाटील यांच्या वतीने 5,000 रुपये आहेत. त्याचबरोबर भोलानाथ शेठ पाटील यांच्याकडून 5,000, फकरू शेठ यांच्या वतीने 5,000 रुपये आहेत. तुळशीराम पाटील यांच्या वतीने 2,000, कैलास पाटील 1100 रुपये, कबीर पाटील 2,000 रुपये, विजय पाटील 1,000 रुपये आहेत. करंग कंपाऊंडचे 2,000 रुपये आहेत. विनोद पाटील यांच्याकडून ट्रॉफ्या दिल्यात, त्यांचा आभार. त्याचबरोबर सुमित पाटील मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या दिल्यात आणि बाबाजी पाटील यांच्या वतीने 5,000 रुपये आहेत. हे सर्व दानशूरदात्यांचं आम्ही सतश आभार मानतोय. ओ चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. गोलंदाज पाहतोय आपण मयूर म्हात्रेला, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं त्या गोलंदाजाचा वापर करण्यात आला. तिसऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 28 धाबा आल्या. लक्ष आहे ते 76 धावसंख्येचं. फुलटॉस बॉल होता, स्वीपरला खेळून काढला, एक धाव कंप्लीट केले. सेकंडचा कॉल आणि 2 रन्स पूर्ण केल्या जातात. एकूण धाबा झाल्या त्या 30 धाबा. अभी भी दिल्ली दूर आहे. मोठं टार्गेट सर करायचं आहे मैदानामध्ये. टॅपिंग क्रिकेट, चांगला चेंडू होता, सन्मान दिला जितेश भोईरने. एकेरी धाव मिळत असताना निशांतने मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. 31 धावसंख्या. जसजसा सामना पुढे सरकतोय तसं धाबा आणखीन जास्त शिल्लक राहतात. पुन्हा एकदा बॉल चांगला होता, तेथे सुद्धा एकेरी धाव मिळेल. कव्हरच्या दिशेला खेळत असताना चांगली गोलंदाजी मयूर म्हात्रेची. एक त्यांचा स्ट्रायकरचा चांगला गोलंदाज आहे. एखाद्या फलंदाजाला ते टिकून चांगला खेळ करावा लागेल. तर कबीर पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. चेंडू एस्टनच्या अगदी वरून जात असताना डॉट बॉल. विनोद पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मंचावरती यावं आपण. फुलटॉस, फटका चांगला आहे, आमंत्रण दिलं होतं. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. धावा मिळती 4. हॅलो, स्कोर झालाय ते एकूण आता 37. 37 बनवायच्या होत्या, 76 गरज आहे ते आता. 12 बॉल 40. आस्किंग रन रेट प्रति षटकामागे 20. 36 धाबा झाल्यात. आस्किंग रन रेट 20 आहे प्रति ओव्हरमध्ये. तुम्हाला आता 20 धाबा बनवायच्या आहेत. चला, छोटीशी टीम मीटिंग केली जातो या टीम देसाईच्या वतीने. नेक्स्ट मॅच मोकाशीपाड्याच्या विरोधात कौसा संघ. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय आणि आता पुढच्या या फेरीमध्ये दाखल झाल्यात. त्यानंतर सामना होईल वडवलीच्या विरोधात यातील विजेता संघ. चला, आता तिसरं षटक बॉलर्स मोनिश आलाय.
चला मोनिशला पाहतोय आता गोलंदाजी मार्कवरती. समोर निशांत जो 7व्या धावसंख्येवरती खेळतोय. पहिलाच बॉल उडवलाय. बॉल बराच वेळ हवेत होता. फिल्डर दूरवरती राहिले. तो म्हणजे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगला आहे. 2 रन्स पूर्ण करत असताना आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉल. शिवम पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आहेत. मोनिश 500 रुपये आहेत मोनिश पाटीलला. एक वाईडच्या स्वरूपात आला. पहिल्या 2 धाबा त्यानंतर 1 रन्स मिळाली. अद्याप 37 धाबांची गरज आहे. 11 चेंडू. फुल टॉस. फायदा उठू शकले नाही आहेत. मात्र इथं पाहावं लागेल. यस रिव्ह्यू घेतलाय. हाईट नो. रिव्ह्यू पाहायला मिळतो तुम्हाला. इट्स नो बॉल. या अंपायर्स कॉल. प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू असतील. त्यातील एक रिव्ह्यू तुम्हाला अनसक्सेस झाला तर पुढचा रिव्ह्यू घेता येणार नाही आहे. हाईट नोसाठी आणि रनआउटसाठी रिव्ह्यू राहील. हे लक्षात ठेवा. जर इतर कारणासाठी अंपायरला वाटलं तर ते कधी रिव्ह्यू घेऊ शकतात. चला फ्रीडचा बॉल असेल. फुलटॉस होता. फायदा उठवता आला नाही आहे. फ्रीडचा बॉल सरळ केल्यात ब्लॅक स्क्रीन समोर. 1 बाउन्स. 4. गुड शॉट. .45 45 धाबा लागल्यात स्कोरबोर्ड वरती. दहा चेंडू 32. 10 बॉल मध्ये 32 करायचे आहे. सामना संपला नाही अद्याप. जरी आघाडीचे फलंदाज बाद झाले तरी मात्र या मिडल ऑर्डर मध्ये बिग हिट करण्याचा प्रयत्न. कॅचिटचा कॉल. बॅक. यास बॉलरने टिपला झेल. फलंदाज बाद जितेश भोईर. चला एकमागोमाग एक फलंदाज बाद गेले. त्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं एका चौकार षटकार येईल. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळेल. मात्र फलंदाज बाद झाले. मोनिश पाटीलला विकेट मिळाली. प्रीत भोईर आल्यात मैदानावरती. प्रीतला पाहतोय. अद्याप मैदानामध्ये निशांत 9व्या धावसंख्येवरती खेळतोय. डावखुरी हाताचा बॅटर पहा मिळतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव मिळाली आहे. अलंग द कार्पेट सेकंडचा कॉल होता. नकार दिला जाईल. चांगलं कमबॅक राहिलंय. धाबा झाल्यात त्या आता 46 धाबा. 8 चेंडू
30 धावसंख्येची गरज, 8 मध्ये 30 बनवायचे आहेत. या 2 चेंडूवरती आता पाहायला मिळेल. नाहीये, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल येते सुद्धा आहे. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि मोरेश्वर पाटीलने ते अगदी जसा चेंडू हातामध्ये आला तसा मात्र एस्टनवरती फेकून दिला. फलंदाज बाद. बोयर मैदानामध्ये जात असताना आता 7 बॉल 29 7 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला आहे, ते सुद्धा स्क्रीन समोर फिल्डर उपस्थित झाल्यात. कॅच इट पकडला गेलाय. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. मोरेश्वर बनवायच्यात आता 6 मध्ये 29. गणेश भोईर नवीन बॅटर मैदानामध्ये पहा मिळतोय. 6 चेंडू 29 बनवायचे आहेत. तर लक्ष थोडं दूर होत चाललंय सामन्यामध्ये. सुरुवातीला 3 चौकार आले. ऋषी भोईरची विकेट, त्यानंतर पाठोपाठ किरण म्हात्रे, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये लगेच चित भोईरची महत्त्वपूर्ण विकेट मिळाली. एक षटकार आल्यानंतर तेथूनच सामन्याला काटणी देण्याचं काम केलं. मात्र 6 मध्ये अद्याप 29 बनवायचे आहेत. प्रीत डावकर आताचा बॅटर स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल बिगिट केलाय. फटका चांगला आहे, बॅटच्या रडारामध्ये आलाय, फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय दक्ष पाटीलच्या विरोधात. पुन्हा एकदा फुल टॉस, ऑफ ड्राय केलाय. फटका चांगला आहे, फिल्डर धावतात. पहिल्या टप्प्यावरती उचललंय, मग नॉन स्ट्राईकला फिल्डर थांबले का? गणेशने काय केलंय, जागेवरती थांबले, बराच वेळ थांबले, त्यामुळे रनआउट. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 1 धाव. 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्या. आत्ता 4 बॉलमध्ये करायच्या त्या तुम्हाला 22. सनी आलाय. 4 बॉल 22. पहिल्या चेंडूवरती प्रीत भोईरने अशा पल्लवित केल्या होत्या संघाच्या. दुसरा चेंडू अगदी ऑफ ड्राय खेळत असताना वरती लागला, थोडा स्टिकरला बॉल लागला, त्यामुळे जास्त लांब गेला नाही. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. धावा मिळतील आता पुरेपूर. ओ, थांबलाय पा. एवढं ग्रास आहे मैदानामध्ये की असं वाटलं की सहजासहजी चौकार जाईल, मात्र 2च धावा मिळाल्या. तर 3 बॉल 20. 3 चेंडू 20. दक्ष पाटील शेवटचं षटक. बराच वेळ चेंडू हवेत होता, फिल्डर दूरवरती आहेत. एकेरी धाव मिळेल. 2 बॉल 19 धावा. मागचा सामना सुद्धा असाच काहीसा चुरशीचा पाहायला मिळाला. सापाड आणि चंचगे मडवली टीमच्या वतीने 6 धावा करत चेस करत असताना मात्र
2 चेंडू 12 बनवायच्या होत्या त्यावेळेस सुद्धा सापडले टीमला. फुल टॉस केअर ऑफ द विकेट. फिल्डर उपस्थित आहेत. कॅच आउट. चला आता फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटीज पूर्ण करावी लागेल. शेवटचा चेंडू सुद्धा डाट जातोय आणि सामना जिंकलाय